विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणप्रतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी संघदानाच्या निमित्ताने गुरुवर्य पूजनीय भदंत धम्मसेवकजी महास्तवीर या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूजनीय भिक्खू बी संगपालजी महाथेरो आदि संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ, संपूर्ण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ भिक्खू संघाला त्रिवार पंचांग प्रणाम करतो। उपस्थित सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मैत्री भावना या ठिकाणी व्यक्त करतो। त्याचप्रमाणे गेल्या 1-1.5 वर्षापासून प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलला फॉलो करणारे, या चॅनलवरती विविध भिक्खूंच्या धम्मदेशना श्रवण करून अनंत अनंत पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांच्या प्रती सुद्धा अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना या ठिकाणी व्यक्त करतो। अत्यंत श्रद्धायुक्त चित्ताने अगदी सकाळपासून अत्यंत उत्साहाने पूजनीय भिक्खू संघाचा आपण सन्मान केला, स्वागत केलं। अत्यंत विशाल अशी रॅली काढून अनंत अनंत पुण्य आपण संपादन केलं। 1-2 तासापासून अत्यंत श्रद्धायुक्त चित्ताने आपण धम्मदेशना श्रवण करत आहात आणि अनेक भिक्षूंच्या धम्मदेशना सुद्धा आपणा सर्वांना श्रवण करायचे आहे। या संपूर्ण दान पुण्याचं, शील पालनाचं आणि प्रज्ञेच्या अभ्यासाचं ज्यांनी पुण्यकर्म करण्याची एक महान आणि सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त करून दिली असे पूजनीय भिक्खू सारीपुत्तजी स्थवीर यांच्या प्रती सुद्धा अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। आज ते जे काही श्रद्धायुक्त चित्ताने या पुण्याचा संचय त्यांनी केला, या अनंत पुण्याच्या बलाने त्यांना बुद्ध धम्म संघाच्या प्रती धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी दीर्घ आयुष्याचा लाभ हो, अशा प्रकारचे हृदयातून मंगलमैत्रीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो। खरोखरच आपण महान आणि असीम असे पुण्यवान आहात, कारण या भूमीमध्ये गेल्या 40-50 वर्षापासून ज्या महान आणि त्यागी भिक्खूंचा आपल्याला सहवास लाभला, ज्यांच्याकडे बघितल्याबरोबर आपल्या मनामध्ये श्रद्धाबीज निर्माण होते, असे पूजनीय भिक्खू धम्मसेवकजी महास्तवीर यांनी संपूर्ण या भागामध्ये खेडोपाडी धम्माचा प्रचार आणि प्रसार केला। आज त्याचं हे फळ आहे आणि आम्ही जिथे जिथे धम्मदेशनेच्या निमित्ताने जातो तिथे तिथे असंख्य उपासक उपासिका भिक्खूंच्या धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित राहतात। आपण महान पुण्यवान आहोत
बाबासाहेबांच्या महान त्यागामुळे, महान पुण्याईमुळे हा भगवंताचा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि सुखाचं जीवन जगण्याची एक संधी आपल्याला प्राप्त झाली। खरं तर बऱ्याच वेळापासून आपण इथे बसलात, अगदी प्रसन्न चित्ताने धम्मदेशना आपण श्रवण करत आहात। आपलं जे अधिष्ठान आहे हे अधिष्ठान आपण पूर्ण करत आहात। तसं बरेच लोकांचे मनाची मानसिकता ही सदा सर्व काळ सारखीच नसते, कारण मन हे अत्यंत चंचल आहे असं भगवंतानी म्हटलं आहे। अनेक लोकांचं चित्त एकाग्र होऊ शकते, एकाग्र असते, किंवा अनेक लोकांचं चित्त चंचल सुद्धा असते, कारण आपल्या कर्माचा हा स्वभाव असतो, आपल्या कर्माचा हा परिणाम असतो, आपल्या संस्काराचा हा परिणाम असतो। जशा प्रकारचे संस्कार आपले असतात तशा प्रकारे आपण व्यवहार करत असतो, तशा प्रकारचं आचरण आपण करत असतो। त्यामुळे संस्कार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। धार्मिक आपले संस्कार आहेत, तर धार्मिकता आपल्या मनामध्ये आपण निर्माण करू शकतो। प्रज्ञेचे संस्कार जर आपल्याकडे होत असतील, आपल्यावर होत असतील, तर आपण खूप चांगल्या प्रकारे धम्म श्रवण करू शकतो। शील पालनाचे संस्कार जर आपण करून घेतले तर शील पालन खूप चांगल्या प्रकारचं आपण करू शकतो आणि त्यामुळे हे दानाचे संस्कार, शीलाचे संस्कार, प्रज्ञेचे संस्कार, श्रद्धेचे संस्कार आपण आपल्या मनामध्ये निर्माण केले पाहिजे। आपल्याला ही सुवर्ण संधी आहे भिक्खू संघाच्या धम्मदेशना श्रवण करण्याची, आणि त्यामुळे जेवढं अधिक श्रद्धायुक्त चित्ताने आपण भिक्खू संघाच्या देशना श्रवण केल्या, तेवढं अनंत अनंत पुण्य आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त करू शकतो। कारण श्रद्धायुक्त चित्ताने जर देशना आपण श्रवण केली, श्रद्धायुक्त चित्ताने धम्माला आपण ग्रहण केलं, धारण केलं, तर आपल्या पुण्याचा संचय होत असतो। कारण भगवंत असे म्हणतात, थोकम थोकम पुण्य करोती। थोडे थोडे पुण्यकर्म, कुशल कर्म आपण नेहमी केले पाहिजे, कारण थेंबा थेंबाने तळ साचतं अशी आपण मन म्हणतो। अगदी पुण्यकर्माच्या संदर्भामध्ये सुद्धा भगवंत असे म्हणतात की थोकम थोकम पुण्य करोती। थोडे थोडे पुण्य आपण सदा सर्व काळ केले पाहिजे। कालेन धम्म सवनं एतं मंगलमुत्तम। वेळ काळ बघून आपण धम्म श्रवण केला पाहिजे, वेळ काळ बघून आपण दान पुण्य केलं पाहिजे, कारण वेळ हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। वेळेला आपण खूप महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे, कारण वेळ कधी कोणते निर्माण होईल हे आपण सांगू शकत नाही, आणि त्यामुळे आपल्या मनाला संस्कारित करण्याची ही योग्य वेळ आहे। आणि त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे एकाग्र चित्ताने आपण धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत अनंत पुण्य संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कारण एक क्षणभर जरी आपलं चित्त विचलित झालं असेल, एक क्षणभर जरी आपलं चित्त दुसऱ्या विषयाकडे जर गेलं असेल, एक क्षणभर दुसरा विचार जर आपल्या चित्तामध्ये आला असेल, तर त्याही क्षणी आपलं पुण्य कमी होऊ शकते। आणि त्यामुळे प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने आपण भगवंताच्या
धम्मदेशनेला श्रवण केलं पाहिजे. कारण आपलं चित्त हे वेगवेगळ्या विषयामध्ये रममान होत असते. वेगवेगळ्या विषयाकडे आपलं चित्त हे आकर्षित होत असते. आपल्याला आवडणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी अधिक काळापर्यंत आपण करू शकतो, परंतु आपल्याला कधी कधी काही गोष्टी आवडत नाहीत आणि त्यामुळे कधी प्रमाद उत्पन्न होतो आपल्या मनामध्ये, कधी आळस उत्पन्न होतो, कधी शरीराचा आळस उत्पन्न होतो, कधी मनाचा आळस उत्पन्न होतो. परंतु भगवंत असे म्हणतात, उठानवतो सतिमत्तो, उठानवतो सतिमत्तो, उत्साहपूर्वक स्मृतिवान राहून आपण पुण्यकर्म केले पाहिजे. स्मृतिवान राहून जर तुम्ही धम्म श्रवण केला तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पुण्य संपादन करू शकता. आणि त्यामुळे मनाच्या आळसाला आपण दूर सारलं पाहिजे, शरीराच्या आळसाला आपण दूर सारलं पाहिजे. कारण शरीर आहे, शरीरामध्ये व्याधी आहे. आपण बऱ्याच वेळाचे बसलात त्यामुळे आपले पाय दुखू शकतात, आपली पाठ दुखू शकते, आहे की नाही. तरी सुद्धा आपण जेव्हा चित्त एकाग्र करून देशना श्रवण करतो, जसं आपल्याला आवडणारी जर एखादी गोष्ट असेल, जसं मनोरंजनात्मक जर कार्यक्रम असेल, उदाहरण म्हणून आपण बघूया, जसं एखादी मूव्ही असेल, एखादा पिक्चर असेल, 3 तासाचा पिक्चर जर असेल आणि तो जर आपल्याला आवडणारा असेल तर 3 तास पिक्चर बघितल्या म्हणजे बघत असताना सुद्धा आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. का? कारण आपलं चित्त अत्यंत एकाग्र त्या क्षणी असतं, कारण ते आपल्याला आवडणार असते. आवडणाऱ्या गोष्टीमध्ये आपलं चित्त आपण एकाग्र करू शकतो. त्यामुळे धम्म श्रवण करत असताना बुद्धांच्या प्रती आपण सदा सर्व काळ श्रद्धा निर्माण केली पाहिजे. धम्माच्या प्रती आपण सदा सर्व काळ श्रद्धा निर्माण केली पाहिजे. संघाच्या प्रती सदा सर्व काळ श्रद्धा आपण निर्माण केली पाहिजे. कारण हा सद्धम्म महत प्रयासाने बोधिसत्वाने आपल्याला दिलेला आहे. बोधिसत्व गुणोपेतम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान त्यागाने, माता रमाईच्या महान त्यागाने हा सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्यांच्या त्यागाची तुलना अन्य कोणत्याही व्यक्तीशी आपण करू शकत नाही. एवढा महान आणि असीम असा त्याग बाबासाहेबांनी आपल्यासाठी केला, माता रमाईने आपल्यासाठी केला. आणि त्यामुळे बाबासाहेबांचे अनुयायी जेव्हा आपण स्वतःला म्हणतो, बाबासाहेबांचे उपासक उपासिका जेव्हा आपण स्वतःला म्हणत असतो, बाबासाहेब असं म्हणतात की माझा जे जयकार करण्यापेक्षा मी सांगितलेले जे कार्य आहे त्या कार्यापैकी एक कार्य जरी तुम्ही तडीस नेलं असेल, पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला असेल, तर तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी आपल्याला असंख्य कार्य सांगितलेले आहेत. विशेष रूपाने बाबासाहेब असं म्हणतात की तुमचं आद्य कर्तव्य आहे, तुमची नैतिक जबाबदारी आहे, बौद्ध धर्माचा तुम्ही स्वीकार करत आहात. आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करत असताना तुमची नैतिक जबाबदारी आहे की अन्य प्रकारच्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजी या सर्व प्रकारच्या गोष्टीचा तुम्ही आता त्याग केला पाहिजे. तुम्ही बुद्धांच्या पवित्र सद्धम्माचं अनुसरण केलं पाहिजे. कारण बाबासाहेब असं म्हणतात की दोन प्रवाह एकत्रित राहू शकत नाहीत, दोन प्रवाह एकत्रित वाहू शकत नाहीत. जसं गढूळ पाण्याचा प्रवाह आणि स्वच्छ पाण्याचा प्रवाह एकाच दिशेने वाहू शकत नाही. एक हांडाभर पाणी स्वच्छ आहे, परंतु अगदी एक ग्लासभर पाणी गढूळ आहे, घाण आहे. ते एक ग्लासभर पाणी जे की गढूळ आहे, घाण आहे, ते पाणी जर आपण हांडाभर स्वच्छ पाण्यामध्ये जर टाकलं असेल तर हांडाभर पाण्याला ते
गढूळ करते, घाण करत असते. अगदी तशाच प्रकारे सद्धम्म हा महासागरासारखा आहे. सद्धम्म हा महासागरासारखा आहे. या सद्धम्माचं अनुसरण करत असताना, या सद्धम्माचं आचरण करत असताना आपण रूढी, परंपरा, यज्ञयाग, देवी देवता, उत्सव या सर्व प्रकारच्या खुल्या संकल्पनेला जर सोबत घेऊन जात असेल, सोबत नेत असेल, तर कोणत्याही प्रकारे सुखाच्या मार्गाकडे आपण जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे धम्म देत असताना, तसं धम्म ग्रहण करत असताना, धम्मामध्ये जेव्हा प्रवचन घेतली जायचे तर केवळ भिक्षू भगवंताला, भगवंत यही भिक्कवे अशा प्रकारचे म्हणत असत आणि त्या ठिकाणी भिक्षू प्रवर्जित होत असत. उपासक भगवंताला असं अभिवचन द्यायचे, त्यांचं मन प्रसन्न झाल्यानंतर, आनंद झाल्यानंतर, भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे, भगवान ज्याप्रमाणे अंधारामध्ये दिवा प्रज्वलित करावा, भगवान ज्याप्रमाणे रस्ता भरकटलेल्या व्यक्तीला रस्ता दिसावा, भगवान ज्याप्रमाणे गुप्तधन उघड व्हावं, अगदी त्याप्रमाणे वेगवेगळ्या अंगाने भगवंताने आम्हाला उपदेश दिला. भगवान आजपासून आम्ही बुद्धाला शरण जातो, आजपासून आम्ही धम्माला शरण जातो, आजपासून आम्ही संघाला शरण जातो, अशा प्रतिक्रिया भगवंताने उपदेश दिल्याबरोबर उपासकांच्या मनामधून निर्माण होत असत. परंतु बाबासाहेबांनी जेव्हा आपल्याला 1956 साली धम्म दीक्षा दिली, तर धम्म दीक्षे सोबत सोबत त्रिशरण पंचशील तर दिलंच दिलं, परंतु त्याच्या सोबत सोबत बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा सुद्धा दिलेल्या आहेत. कारण 22 प्रतिज्ञा हा आचारसंहिता आहे. नव्याने जे बौद्ध झाले आहे, नव्याने जे दीक्षित झाले आहे, तर त्यांच्यासाठी बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा ह्या आचारसंहिता म्हणून आपण त्याचं अनुसरण केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. कारण जोपर्यंत 22 प्रतिज्ञेचं आपण अनुसरण करत नाही, आपण आचरण करत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने स्वतःला बौद्ध म्हणून घेण्याचा कोणत्याही प्रकारचा अधिकार, नैतिक अधिकार आपल्याला प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे 22 प्रतिज्ञेचं आचरण करणे, अनुसरण करणे, जर बाबासाहेबांवरती आपला विश्वास आहे, बाबासाहेबांना आपण आपलं श्रद्धास्थान मानतो, तर बाबासाहेबांनी सांगितलेल्या कार्याचं आपण निश्चितपणे अनुसरण केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. जे लोक बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गाचं अनुसरण करत नाहीत, आचरण करत नाहीत, किंवा त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करत नाहीत, तर ते मात्र सुखाला कधी प्राप्त होऊ शकत नाही. कधी कधी उदाहरणाने काही गोष्टी समजतात. सध्या परिस्थिती जर आपण विचार केला, चिंतन मनन केलं, तर अनेक उपासक असतील, उपासिका असतील, विशेष रूपाने आपला तरुण वर्ग असेल, तरुण भगिनी असतील, तरुण बांधव असतील, तर वेगवेगळ्या प्रकारच्या उत्सवामध्ये सहभागी होतात. जसं उदाहरण म्हणून सांगायचं असेल तर गणपतीच्या उत्सवामध्ये अनेक आपले तरुण सहभागी होतात आणि आपल्या मुलांना अध्यक्ष बनवलं जातं, आपल्या मुलांकडे जबाबदारी दिली जाते आणि त्यांना असं वाटतं की आम्ही या मंडळाचे अध्यक्ष झालो, ही आमच्याकडे जबाबदारी दिली तर अत्यंत आम्ही खूप मोठे झालो आहोत, अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. परंतु बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञेचं कुठेतरी आपल्याकडून पायमल्ली होते, यांचं मात्र ते चिंतन मनन करत नाही. इकडे भगिनी आपण बघतो 9 दिवसाचे उपवास करतात, 9 दिवस म्हणजे अनवाणी पायाने राहतात, 9 दिवसाचं व्रत करतात आणि दांडियासारखा जो काही उत्सव आहे त्याच्यामध्ये नाचण्यासाठी सुद्धा जातात. म्हणजे हे जे उत्सव आहे, सण आणि उत्सव आहे, तर केवळ आपल्या बांधवांना त्या अंधश्रद्धेमध्ये, कर्मकांडामध्ये गुरफडून टाकण्यासाठी हे उत्सव निर्माण केले गेले आणि त्यामुळे या सर्व प्रकारच्या उत्सवांमधून आपण बाहेर निघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला की आपली परिस्थिती म्हणजे जे लोक जीवन जगत आहे, तर ते कशा प्रकारचं म्हणजे जीवन जगत आहे,
जसं आपण बघतो बघा, भुंगे एक नाही 4 प्रकारचे भुंगे बौद्ध साहित्यामध्ये सांगितले आहे. प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलला जर आपण देशना फॉलो करत असाल तर त्यावरती ही देशना आपण श्रवण केली असेल. म्हणजे सध्या मानसिकता कशी आहे लोकांची किंवा कशा प्रकारचं लोक आचरण करतात या छोट्याशा उदाहरणावरून तुमच्या लक्षामध्ये येईल. जसं 4 प्रकारचे भुंगे असतात. एक भुंगे तुम्हाला माहित आहे सर्वांना, 4 प्रकारचे भुंगे असतात असं म्हटलं आहे. एक भुंगा असतो बघा फुलांवरती असतो, एक ना मोठे मोठे भुंगे असतात फुलांवरती तो गुंजाराव करत असतो, फुलांवरती राहतो, फुलातील परागकण खातो आणि फुलामध्येच तो राहत असतो. दुसऱ्या प्रकारचा भुंगा जर तुम्ही बघितला असेल तर लाकडामध्ये असतो बघा, लाकडामध्ये लाकूड पोखरतो, एक ना लाकडातील म्हणजे लाकडामध्ये तो घर करतो आणि लाकडामध्येच तो राहत असतो. तिसऱ्या प्रकारचा भुंगा जर तुम्ही बघितला असेल तर सेनामध्ये असतो बघा, सेनामध्ये. कधी कधी आपण सर्व शेतकरी आहात त्यामुळे आपल्या लक्षामध्ये येईल की मोठा जे सेन जर असेल तर त्या सेनाखाली ते भुंगे असतात आणि छोटे छोटे गोळे करून ते म्हणजे घेऊन जात असतात तिथे त्यांची खाण्यासाठी वगैरे. आणि चौथ्या प्रकारचा भुंगा असतो विष्ठेमध्ये, मनुष्याच्या विष्ठेमध्ये चौथ्या प्रकारचा भुंगा असतो. ही 4 प्रकारचे भुंगे व्यवहारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरण आहे. मानवी मनाचा स्वभाव समजून घेण्यासाठी, मानवी मनाची प्रवृत्ती समजून घेण्यासाठी भगवंतांनी दृष्टांत दिले, उदाहरण दिले, उपमा भगवंत सांगायचे. कारण उपमेद्वारा दृष्टांताद्वारा कधी कधी गहन सिद्धांत सुद्धा सहज आपल्याला समजू शकतो आणि समजून घेण्यासाठी हे उदाहरण मी सांगत आहे. 4 प्रकारची भुंगे अशा प्रकारचं जीवन जगतात असं म्हटलं आहे. एका प्रसंगी हा फुलावर राहणारा जो भुंगा असतो तो आकाशामधून भ्रमण करत असतो आणि आकाशामधून भ्रमण करत असताना तो जेव्हा जमिनीवरती पाहतो तर या 3ही प्रकारच्या भुंग्यांना तो पाहत असतो. या 3ही प्रकारच्या भुंग्यांना तो पाहतो आणि 3ही प्रकारच्या भुंग्यांना पाहताना तो विचार करतो की अरे हे भुंगे तर अगदी माझ्यासारखेच आहे, माझ्या समान दिसणारे आहे, परंतु हे वेगवेगळ्या प्रकारे मात्र जीवन जगत आहे. आणि असं म्हटलं आहे, उदाहरण आहे. या सर्व भुंग्याकडे तो जात असतो आणि त्यांना सांगतो तुम्ही अशा प्रकारचं जीवन का जगत आहात, तुम्ही अशा प्रकारचं का राहता. मी तर अत्यंत सुखपूर्वक राहतो, मी फुलामध्ये राहतो, फुलातील परागकण खातो आणि माझं जीवन जगतो. तुम्ही विष्ठेमध्ये राहता, तुम्ही सेनामध्ये राहता, तुम्ही लाकडामध्ये राहता, हे मात्र योग्य नाही. जर माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवला तर मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जातो जिथे तुम्हाला केवळ सुख आणि सुख आहे, जिथे तुम्हाला केवळ आनंद आणि आनंद मिळणार आहे, अशा ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जातो. अशा प्रकारे त्या भुंग्यांना तो सांगत असतो असं म्हटलं आहे. आणि पुन्हा ते ठीक आहे असं म्हणतात आणि तो निघून गेल्यानंतर पुन्हा त्यांच्यामध्ये चर्चा होते, ते एकत्र चर्चा करतात असं म्हटलं आहे. आणि ते चर्चा करताना असं म्हणतात की हा जो सांगत आहे हे खरं आहे का, हे सत्य असेल का. कारण यांना याची सवय झालेली असते. एखाद्या वातावरणामध्ये जर मनुष्य राहत असेल तर त्या वातावरणाची सवय त्या मनुष्याला झालेली असते, त्याचा तो परिणाम असतो. कारण अनेक दिवसापासून आपण त्या वातावरणामध्ये जेव्हा राहत असतो तर त्या वातावरणाची सवय आपल्याला होत असते. कारण तो मनुष्याचा स्वभाव आहे, मनुष्याच्या संस्काराचा तो स्वभाव आहे. आणि मग ते चर्चा करतात की असं असू शकते का, कारण यांनी कधीही बघितलं नाही. कारण एखादी गोष्ट आपण कधी बघितली नाही, कधी पाहिली नाही तर सहजासहजी त्याच्यावरती आपला विश्वास बसत नाही. कारण विश्वासा प्रमा याती, भगवंतांनी असं म्हटलं आहे. विश्वास हे सर्वात मोठं नातं आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. तर काही भुंग्यांच्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण होते, उदाहरण आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी ते म्हणतात की ठीक आहे आपण जाऊन बघूया, यांच्याकडे आपण जाऊन बघूया. जर समजून घ्या खरोखर जर चांगलं असेल, खरोखर जर व्यवस्थित असेल तर आपण तशा प्रकारे तिथे राहू, तिथे खाऊ, येथेच आपण विहार करू. परंतु काही भुंगे असा विचार करतात असं म्हटलं आहे
की ठीक आहे, आपण जर तेवढ्या दूर जात आहोत तर आपण थोडस काहीतरी आपलं सोबत घेऊन गेलं पाहिजे, कदाचित तिथे मिळणार नाही, आणि काही भुंगे सोबत घेऊन जात असतात. दुसऱ्या दिवशी हा फुलावर गुंजारव करणारा भुंगा येतो आणि त्या सर्वांना एका सुंदर अशा गार्डन मध्ये घेऊन जात असतो. गार्डन मध्ये घेऊन गेल्यानंतर त्यांना सांगतो की बघा, वेगवेगळ्या प्रकारचे फुलं इथे आहेत, फुलांचा सुगंध इथे येत आहे. ज्या फुलावरती तुम्हाला बसायचं असेल, ज्या फुलातील परागकण तुम्हाला खायचे असतील, त्या फुलातील परागकण तुम्ही खाऊ शकता, यथेच्छित इथे तुम्ही विहार करू शकता, राहू शकता. आणि सर्वच्या सर्व भुंगे त्या फुलांवरती राहतात असं म्हटलं आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो त्यांना तिथे येतो आणि आल्यानंतर त्यांना विचारतो की तुमची रात्र कशी गेली, तुम्ही कशा प्रकारचं अनुभव केला आहे. ज्या ज्या भुंग्यांनी याच्यावरती विश्वास ठेवून आलेले असतात, ज्यांनी सोबत काही आणलेलं नसतं, ते मात्र अत्यंत प्रसन्न असतात, अत्यंत आनंदी असतात, कारण त्यांना वेगळ्या प्रकारचे परागकण खाण्यासाठी मिळत असतात. परंतु ज्या भुंग्यांनी सोबत आणलेले असतं, काही भुंग्यांनी विष्ठा सोबत आणलेली असते, काही भुंग्यांनी शेण सोबत आणलेलं असतं, काही भुंग्यांनी लाकडाचा भुसा सोबत आणलेला असतो. आता सोबत आणलेला आहे तर मग टाकाव कुठे, तर ते त्या फुलामध्येच टाकून देतात. आता फुलामध्ये जर विष्ठा टाकली असेल तर त्या फुलाचा सुगंध येऊ शकेल का, त्या फुलामध्ये जर शेण त्याने आणलेलं टाकलं असेल तर त्याचा सुगंध येऊ शकेल का. आणि जेव्हा तो पाहतो तर त्यांना ते रात्रभर काही कुठल्याही प्रकारचा आनंद त्यांना प्राप्त होत नाही. तेव्हा तो म्हणतो, अरे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला नाही, माझ्यावरती विश्वास न ठेवल्यामुळे तुम्हाला त्या परागकणाची जी स्वादिष्टता आहे, जी चव आहे, ती चव मात्र तुम्हाला मिळाली नाही आणि त्यामुळे तुम्ही आनंद घेऊ शकले नाही. बांधवांनो, उदाहरण आहे. अगदी तशाच प्रकारे ज्या प्रकारे इकडे घाण आणणारे जे भुंगे आहेत, अगदी तशाच प्रकारे बौद्ध लोकांनी सुद्धा देवी देवतांची घाण सोबत आणलेली आहे, कर्मकांडाची घाण सोबत आणलेली आहे, यज्ञ यागाची घाण सोबत आणलेली आहे, जातीयतेची घाण सोबत आणलेली आहे. अशा प्रकारच्या या घाणीमध्ये जर आपण राहत असेल तर भगवंताचा पवित्र सद्धम्म कितीही चांगला असेल, कितीही परिशुद्ध असेल, कितीही निर्मळ असेल, तरी सुद्धा मात्र भगवंताने सांगितलेला सुखाचा अनुभव आपण घेऊ शकणार नाही. कारण जे लोक अशा प्रकारचं अनुसरण करतात, अशा प्रकारचं आचरण करतात, तर त्या सुखाचा अनुभव ते कधीही घेऊ शकत नाहीत. भगवंत असे म्हणतात, निब्बानं परमं सुखं, निर्वाणासारखं सुख या सृष्टीमध्ये, या जगामध्ये कोणत्याही प्रकारचं सुख नाही आहे. आणि त्यामुळे बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नावरती आपला विश्वास असला पाहिजे. बाबासाहेबांवरती आपला दृढ असा विश्वास असला पाहिजे. कारण माझ्या जीवनामध्ये जे परिवर्तन झालेलं आहे, माझ्या जीवनाला जी दिशा मिळालेली आहे, मी जे सुखपूर्वक जीवन जगत आहे, आज सन्मानाने, आज थाटामाटाने जे मी जीवन जगत आहे, ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे, बाबासाहेबांच्या त्यागामुळे हे माझं जीवन मी जगत आहे. हे सदा सर्व काळ आपण चिंतन मनन केलं पाहिजे. कारण आज जे सुख आपल्या जीवनामध्ये आहे, ते सुख प्राप्त होण्यासाठी अनंत परिश्रम, अनंत मेहनत बाबासाहेबांना करावी लागली. बाबासाहेबांची 4 मुलं अगदी पटापटा मृत्यूला प्राप्त झाली. बाबासाहेबांचा राजरत्न गेला, बाबासाहेबांची इंदुमती गेली, बाबासाहेबांचा रमेश गेला, बाबासाहेबांचा गंगाधर गेला. 4 मुलांचं बलिदान बाबासाहेबांनी या समाजासाठी दिलेलं आहे. बाबासाहेबांची प्रिय पत्नी रामू अगदी वयाच्या 37व्या वर्षी ऐन तारुण्यामध्ये मृत्यूला प्राप्त झाली. स्वतः बाबासाहेबांचं शरीर वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराने ग्रस्त होतं. अनेक प्रकारचे आजार बाबासाहेबांना होते. अगदी अशाही अवस्थेमध्ये बाबासाहेबांनी परिश्रम केले,
मेहनत केले अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. बाबासाहेब ज्याप्रमाणे स्वतःबद्दल सांगताना बाबासाहेब असं म्हणतात की बुद्धांमध्ये आणि माझ्यामध्ये खूप मोठं साम्य आहे. वेगवेगळ्या प्रकारचं सांगताना बाबासाहेबांनी अनेक असे उदाहरण दिले. ज्याप्रमाणे बुद्धांनी अगदी महापरिनिर्वाणापर्यंत सुभद्र नावाच्या भिक्खूला शेवटी उपदेश दिला, अगदी तशाच प्रकारे बाबासाहेबांनी शेवटच्या रात्री बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावना पूर्ण केली. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बाबासाहेबांनी हे परिश्रम केले, हे मेहनत केले. कुणासाठी? तर आपल्यासाठी केले आहे. आणि त्यामुळे आपली नैतिक जबाबदारी आहे, आपलं नैतिक कर्तव्य आहे की बाबासाहेबांनी सांगितलेल्या सद्धम्माचं अनुसरण करणे, बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गाचं अनुसरण करणे आपली नैतिक अशी जबाबदारी आहे. बाबासाहेब असं म्हणतात, स्वतःला आपण धन्य समजलं पाहिजे, स्वतःला आपण पुण्यवान समजलं पाहिजे की बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मला संधी प्राप्त झालेली आहे. सद्धम्माच्या बाबतीमध्ये बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात, ज्याप्रमाणे वाळवंटामधून हिरवळीकडे आल्यासारखं मला वाटतं, जेव्हा या राजकारणामधून मी धम्मकारणाकडे आलो, म्हणजे धम्माच्या वाटेवरती आलो, तर माझी स्वतःची अनुभूती अशी आहे की वाळवंटामधून हिरवळीकडे आल्यासारखी मला अनुभूती होत आहे. कारण धम्म हा मनुष्याला शांतता प्राप्त करून देतो, धम्म हा मनुष्याच्या मनाला प्रसन्नता निर्माण करून देत असतो, धम्म हा मनुष्याच्या जीवनाचा सर्वांगीण विकास करत असतो. त्यामुळे धम्माचं अनुसरण करणे, धम्माचं आचरण करणे अत्यंत महत्वपूर्ण आहे. बाबासाहेबांनी महत्प्रयासाने हा धम्म आपल्याला दिलेला आहे. बाबासाहेब असं म्हणतात की हा महत्प्रयासाने धम्माचा रथ इथपर्यंत मी आणलेला आहे. जर तुम्हाला हा धम्मरथ जर समोर नेता येत नसेल तर हा धम्मरथ तुम्ही समोर नेऊ नका, परंतु या धम्मरथाला मी पाठीमागे खेचणार नाही किंवा हा धम्मरथ पाठीमागे येणार नाही, अशा प्रकारचा प्रयत्न सुद्धा आपण केला नाही पाहिजे. आणि त्यामुळे महत्प्रयासाने हा धम्म आपल्याला दिलेला आहे. अनेक त्याग, अनेक बलिदान या सद्धम्मासाठी आपल्याला दिलेले आहे. आणि त्यामुळे बाबासाहेब असं म्हणतात, मला जर आयुष्य लाभलं तर माझं उर्वरित आयुष्य बुद्ध तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी घालवणार आहे. बाबासाहेबांचं स्वप्न होतं की हा संपूर्ण भारत बौद्धमय झाला पाहिजे, हा संपूर्ण भारत प्रबुद्ध भारत झाला पाहिजे. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी, बाबासाहेबांच्या या संकल्पासाठी, तसं बोधिसत्वाचे संकल्प, बोधिसत्व जे जे काही संकल्प करत असतात आपल्या जीवनामध्ये, ते सर्व प्रकारचे संकल्प हे पूर्ण होत असतात. बाबासाहेबांनी जे जे काही संकल्प केलेले आहे ते सर्वच्या सर्व संकल्प त्यांचे पूर्णत्व झाले आहे. भारतीय संविधानाच्या द्वारा बाबासाहेबांनी हा संपूर्ण भारत बौद्धमय केलेला आहे. संविधानाच्या द्वारा हे संपूर्ण भारत बुद्धमय केला बाबासाहेबांनी. कारण या सृष्टीमध्ये असणारा प्रत्येक मनुष्य केवळ भारतवर्षामध्येच नव्हे तर संपूर्ण या सृष्टीमध्ये जीवन जगणारा मनुष्य हा पंचशिलाचं पालन करतो. भारतामधील व्यक्तीला तर करावंच लागतं, परंतु या संपूर्ण विश्वामधील व्यक्ती सुद्धा पंचशिलेचं पालन करत असतो. जर एखादा मनुष्य पाकिस्तानमध्ये राहतो आणि तो जर प्राण्यांची हिंसा करत असेल तर त्याला शिक्षा होणार नाही असं नाही आहे. किंवा भारतामध्ये कोणत्याही धर्माचा असू द्या, कोणत्याही पंथाचा असू द्या, कोणत्याही संप्रदायाचा मनुष्य असू द्या, त्याने जर प्राण्यांची हिंसा केली तर त्याला शिक्षा भोगावीच लागते. त्याने जर चोरी केली तर त्याला शिक्षा भोगावीच लागते. त्याने जर व्यभिचार केला, अनाचार केला तर त्याला शिक्षा भोगावीच लागते. त्याने जर खोटं बोललं, दुसऱ्याची निंदानस्ती केली, चहाडी चुगली केली तर त्याला शिक्षा भोगावीच लागते. नशा पदार्थाचं सेवन करून जर त्याने अकुशल कर्म केलं, वाईट कर्म केलं तरी त्यांना शिक्षा भोगावीच लागते. आणि त्यामुळे या भारतवर्षामधील प्रत्येक मनुष्य भगवंताच्या या 5 शिलाचं अनुसरण करत असतो.
5 शिलाचं तो पालन करत असतो, कारण पंचशिलाशिवाय मनुष्य सुखाच्या मार्गाचं कधीही अनुसरण करू शकत नाही. शील पालन अत्यंत महत्वपूर्ण आहे. शील पालन जोपर्यंत आपण करत नाही, दान पुण्य आपण जोपर्यंत करत नाही, प्रज्ञेचा अभ्यास जोपर्यंत आपण करत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये कधीही सुखाच्या मार्गाचं अनुसरण आपण करू शकत नाही. कारण भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, भिक्खुनींनो, उपासकांनो, मी जे तुम्हाला अत्यंत खात्रीपूर्वक सांगत आहे, मी विश्वासपूर्वक सांगत आहे, ज्या सुखाचा मी अनुभव केलेला आहे, ज्या सुखाला मी प्राप्त केला आहे, त्या सुखाला जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर तुम्ही दान पुण्य केलं पाहिजे. कारण मी खात्रीपूर्वक मी अशा प्रकारचं दान पुण्य केलं, या सृष्टीमध्ये जेवढं काही देण्यासारखं आहे तेवढं मी दिलेलं आहे. अनेक जन्मामध्ये मी माझ्या दान पारमिता पूर्णत्वास नेलेला आहे. मी शील पालन केलेला आहे, मी प्रज्ञेचा अभ्यास केला आहे. कारण सुखाचा हा मार्ग आहे, दान सुखाचा मार्ग आहे, शील पालन सुखाचा मार्ग आहे, प्रज्ञेचा अभ्यास सुखाचा मार्ग आहे. कारण या 3 मार्गाशिवाय अन्य कोणत्याही प्रकारे सुखाचा मार्ग नाही. भंते सारिपुत्त यांनी महत प्रयासाने आपल्या मनामध्ये हे श्रद्धा बीज निर्माण केलं आणि संपूर्ण भिक्खू संघाला संघ दान करण्याचा त्यांनी संकल्प केला. त्यांनी स्वतः तर तो संकल्प केलाच केला, परंतु या संकल्पामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं, आपण सर्वांनी या संकल्पामध्ये आपलंही पुण्य व्हावं, अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि फुल नाही फुलाची पाकळी याद्वारा आपण सर्वांनी संघासाठी जे जे काही दान पुण्य दिलं असेल, कारण संघाला उद्देशून दिलेलं दान पुण्य हे महान फळ देणार असतं. जो मनुष्य संघाला उद्देशून दान पुण्य करत असतो तर त्याचं महान आणि असीम असं पुण्य होत असते. आणि जो मनुष्य जेव्हा आपल्या चित्तामध्ये भाव उत्पन्न होतो, चित्तामध्ये जेव्हा आपल्या भाव उत्पन्न होतो, अगदी तेव्हा आणि त्या क्षणी आपण ते दान पुण्य केलं पाहिजे. जर आपल्या चित्तामध्ये भाव उत्पन्न झाला आणि आपण जर टाळाटाळ केली असेल, कारण भगवंत असे म्हणतात की दान पुण्य करताना मनुष्याने टाळाटाळ कधी करू नये. दान पुण्य करत असताना मनुष्याने कधी दिरंगाई करू नये. दान पुण्य करत असताना ज्या क्षणी चित्तामध्ये भाव उत्पन्न होतो, अगदी त्याच क्षणी दान पुण्य आपण केलं पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात, दान म्हणजे दान कर्म करणे जसं युद्ध करण्यास समान आहे. दानंच युद्धांच समान माहू, असं भगवंतांनी म्हटलं आहे. दानंच युद्धांच समान माहू. ज्याप्रमाणे युद्ध करण्यासाठी मनुष्याला सर्व प्रकारे तयारी करावी लागते, अगदी तशाच प्रकारे दान पुण्य कर्म करण्यासाठी सुद्धा तयारी करावी लागते. युद्ध करण्यासाठी एका सेनापतीला संपूर्ण तयारी करावी लागते, अगदी तशाच प्रकारे मनुष्याला सुद्धा तशा प्रकारची तयारी करावी लागते. भगवंताच्या काळामधील एक उदाहरण आहे बघा, छोटस उदाहरण मी सांगतो आणि माझ्या धम्मदेशला संपन्न करतो, कारण अन्य भिक्खू संघ सुद्धा धम्मदेशना करणार आहे. भगवंताच्या काळामध्ये नेहमी भगवंत श्रावस्तीमध्ये देशना देत असत. अनाथ पिंडकाने निर्माण केलं जेतवन विहार, ज्या विहारामध्ये भगवंताने 19 वर्षा वास केले. माता विशाखेने निर्माण केल्या पूर्वाराम विहारामध्ये भगवंताने 6 वर्षावास केले. अशा प्रकारचे एकूण 25 वर्षावास भगवंताने श्रावस्ती नगरीमध्ये केलेले आहे. आणि त्यामुळे अधिकतर भगवंताचे जे उपदेश आहेत तर ते श्रावस्ती नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. श्रावस्ती नगरीमध्ये भगवंत विशाल भिक्खू संघास आले असताना पूर्वीच्या काळी रात्रंदिवस धम्मदेशना चालत असत. आता काही परिषदेमध्ये रात्रंदिवस धम्मदेशना चालतात. जसं दाभोळला धम्मपरिषद होते, रात्रंदिवस प्रवचन असतात. मुळावला परिषद होते, रात्रंदिवस तिथे परिषद असतात. मला वाटतं इकडे भरतपूरला सुद्धा परिषद होते, तिथे सुद्धा. म्हणजे अशा अनेक परिषदा आता आहे की रात्रंदिवस लोकांना धम्मदेशना श्रवण करण्यासाठी त्या प्रेरित करत आहेत. भगवंताच्या काळामध्ये
सप्त महोत्सव केला जायचा. 7 दिवसापर्यंत भगवंताच्या देशना श्रवण केल्या जात असत. आणि संध्याकाळच्या प्रहरी भगवंताचे उपदेश असायचे. तर एक परिवार असतो बौद्ध साहित्यामध्ये, त्याला एक साटक ब्राह्मण असं म्हटलं आहे. दानामध्ये 4 प्रकार भगवंतांनी सांगितले. दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म, ज्याला तात्काळ फळ देणारे कर्म असं म्हटलं आहे. उपपज्य वेदनीय कर्म, काही वेळानंतर फळ देणारे कर्म असं म्हटलं आहे. अपरिहार्य वेदनीय कर्म, काही काळानंतर फळ देणारे कर्म असं म्हटलं आहे. आणि अहोसी कर्म, ज्यांचा विशेष काही परिणाम होत नाही असं कर्म आहे. 4 प्रकारचे कर्म म्हणजे 4 प्रकारचा विपाक भगवंतांनी सांगितला दानाचा. तर हा एक साटक नावाचा जो ब्राह्मण आहे, दिठ्ठ धम्म वेदनीय कर्मामध्ये हे उदाहरण मोडलं जातं. एक साटक नावाचा ब्राह्मण जो अकिंचन असतो, अकिंचन म्हणजे अत्यंत गरीब, अत्यंत गरीब, जो दिवसभर जर कार्य करत असेल, काम करत असेल, तर तो संध्याकाळी भोजन करू शकतो, अशा प्रकारची त्याची अवस्था असते. आणि पती पत्नी विचार करतात, भगवंत श्रावस्तीमध्ये आलेले आहेत, भगवंताचा उपदेश आपल्याला श्रवण करायचा आहे. मग पती पत्नी धार्मिक असतात, भगवंताच्या प्रती त्यांच्या मनामध्ये श्रद्धा असते. ते विचार करतात की तू संध्याकाळी देशना श्रवण करण्यासाठी जाते का सकाळी जाते. कारण त्यांच्याकडे एक साटक, साटक म्हणजे चादर, त्यांच्याकडे फक्त एकच चादर असते. आणि एक चादर असल्यामुळे ते विचार करतात की धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आपण दोघं जाऊ शकत नाही. कदाचित होऊ शकते असं की भगवंताच्या काळामध्ये जसं तुम्हाला बसण्यासाठी चटया टाकलेल्या आहेत, तर स्वतःच बसण्यासाठी आसन सोबत घेऊन जात असतील. होऊ शकते अंगावरती घेण्यासाठी घेऊन जात असतील. तर एक चादर असल्या कारणाने त्या ठिकाणी ते पती विचार करतात. तेव्हा पत्नी म्हणते की स्वामी, मी दिवसा धम्मदेशना श्रवण करण्यासाठी जाते, आपण मात्र रात्रीला धम्मदेशना श्रवण करण्यासाठी जावे. दोघांचं ठरतं. हा एक साटक नावाचा ब्राह्मण सायंकाळच्या प्रहरी धम्मदेशना करण्यासाठी जात असतो. तेव्हा भगवंत उपदेश करतात. भगवंताचे उपदेश करण्याची पद्धती असायची. भगवंत सुरुवातीला दान सांगायचे, त्यानंतर शील सांगायचे, त्यानंतर दानकथा, शीलकथा, पुन्हा स्वर्गकथा, नरककथा भगवंत सांगायचे, पुन्हा काम वासनेचे दुष्परिणाम भगवंत सांगायचे. आणि जनसमूहाचं चित्त प्रसन्न झाल्यानंतर, आनंदी झाल्यानंतर भगवंत श्रेष्ठ 4 आर्य सत्याची देशना देत असत. तेव्हा तो भगवंत उपदेश करतात. तर एक साटक ब्राह्मणांच्या चित्तामध्ये असा भाव उत्पन्न होतो की आपण भगवंताला काहीतरी दान दिलं पाहिजे पहिल्या प्रहारामध्ये. आणि हा भाव उत्पन्न झाल्यानंतर पुन्हा लगेच दुसरा भाव उत्पन्न होतो, अरे आपल्याकडे तर एकच चादर आहे आणि आपल्या पत्नीला आपण विचारलं सुद्धा नाही. ही चादर जर आपण भगवंताला दान दिली तर पुन्हा आपली पत्नी आपल्याला बोलेल. जर आपण भगवंताला हे दिलं तर आपल्याला वापरण्यासाठी सुद्धा काही राहणार नाही. आणि अशा विचारामध्ये द्यावं किंवा नाही द्यावं या विचारामध्ये पहिला प्रहर निघून जातो. पुन्हा भगवंताची देशना कंटिन्यू चालूच असते. दुसरा प्रहर येतो. दुसऱ्याही प्रहारामध्ये त्याला असं वाटतं की भगवंताला दिलं पाहिजे. पुन्हा लगेच दुसरा विचार त्या ठिकाणी उत्पन्न होतो की आपण जर दिलं भगवंताला तर आपल्याला वापराय राहणार नाही. तोही प्रहर निघून जातो. तिसऱ्या प्रहारामध्ये पुन्हा त्याच्या मनामध्ये असा विचार उत्पन्न होतो की भगवंताला हे दिलं पाहिजे. दान पुण्य करणं कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. आणि पुन्हा एक भाव उत्पन्न होतो, जर भगवंताला आपण दिलं तर पत्नी बोलेल, आपल्याला वापराय राहणार नाही. हा तिसराही प्रहर निघून जातो. पुन्हा चौथ्या प्रहारामध्ये त्याच्या मनामध्ये भाव उत्पन्न होतो. परंतु चौथ्या प्रहारामध्ये मात्र मनाचा दृढ संकल्प करतो, मनामध्ये दृढ निश्चय करतो आणि तो म्हणतो जे होईल ते होऊ द्या. पत्नी मला बोलली तर बोलू द्या, मला वापराय राहायचं नाही, राहिलं तर राहू द्या, परंतु भगवंताला हे मी देणार आहे. आणि तत्क्षणी तो उठतो आणि भगवंताच्या समोर ती चादर ठेवतो. आज चादर दिल्याबरोबर त्याच्या मुखातून उद्गार निघतो, मी जिंकलो, मी जिंकलो, मी जिंकलो. असं म्हटल्याबरोबर राजा प्रसिद्ध बाजूलाच बसलेले असतात. ते म्हणतात की भगवान हा काय वेडा झाला की काय, मी जिंकलो, मी जिंकलो असं म्हणतो. इथे काय युद्ध आहे का, हा कोणासोबत जिंकला.
असं म्हटल्याबरोबर भगवंत असं म्हणे की राजन बरोबर आहे, त्याने खरोखरच तो जिंकला आहे. तो म्हणतो भगवान कसं? भगवंत असे म्हणे की राजन दानंच युद्धंच समान माहू. ज्याप्रमाणे दान मनुष्य करतो, एखादा राजा जेव्हा युद्ध जिंकतो तर युद्ध जिंकल्यानंतर जेवढा त्याला आनंद होतो अगदी तेवढाच आनंद याला झालेला आहे. कारण हा पहिल्या प्रहारापासून शेवटच्या प्रहारापर्यंत युद्ध करत होता. कोणासोबत? कोणासोबत? मनासोबत. पण मनासोबत पण कोणत्या मनातल्या विकारासोबत? लोभ, आहे की नाही? दान आणि लोभ या दोन गोष्टीमध्ये युद्ध चालू होतं. दान चित्त म्हणायचं दिलं पाहिजे, लोभ चित्त म्हणायचं नाही दिलं पाहिजे. दान चित्त दिलं पाहिजे, लोभ चित्त नाही दिलं पाहिजे. दान चित्त आणि लोभ चित्त यामध्ये पहिल्या प्रहारापासून चौथ्या प्रहारापर्यंत युद्ध चालू होतं. शेवटी मात्र दान चित्ताने लोभ चित्तावरती विजय मिळवला आणि त्यांनी त्याला दान देऊन टाकलं. दान अशा प्रकारे भगवंत जेव्हा स्पष्टीकरण करतात, राजा अत्यंत प्रसन्न होतो. राजा म्हणतो की अरे भगवान, दान देण्यासाठी एवढा मोठा त्याग करावा लागतो, एवढं मोठं बलिदान द्यावं लागतं. भगवंत असे म्हणतात की होय राजन, दान पुण्यकर्म करण्यासाठी एवढा मोठा त्याग करावा लागतो. राजा प्रसन्न होतो, आनंदी होतो आणि लगेच त्या ठिकाणी त्याला 2 चादरी दान देतो. 2 चादरी दिल्याबरोबर तो लगेच भगवंताला देतो. पुन्हा राजा 4 चादरी देतो, तो 4ही भगवंताला देतो. पुन्हा राजा 8 देतो, त्या 8ही भगवंताला देतो. पुन्हा 16 देतो, तो 16ही भगवंताला देतो. पुन्हा 32 चादरी राजा देतो, तर 32 चादरी दिल्यानंतर मात्र 30 चादरी तो भगवंताला दान करतो आणि 2 चादरी स्वतःजवळ ठेवत असतो. दुसऱ्या दिवशी तो आपल्या घरी जातो. जी चादरी भगवंता राजाने त्याला दिली त्या चादरीचं एक सुंदर आसन भगवंतासाठी तो तयार करतो. एक चादरी भगवंताच्या गंध कुटीमध्ये जाऊन त्या कुटीमध्ये तो बिछावत असतो. जेव्हा राजा दुसऱ्या दिवशी भगवंताचं वंदन करण्यासाठी जातो आणि त्याला म्हणतो की, जेव्हा तो बघतो तेव्हा तो म्हणतो की भगवान, ही पूजा कोणी केलेली आहे? तर भगवंत असे एक साटक ब्राह्मणाने. तो म्हणतो भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे. जिथे जिथे माझं मन प्रसन्न होते, जिथे जिथे माझी श्रद्धा उत्पन्न होते, तिथे तिथे या एक साटक ब्राह्मणांची श्रद्धा उत्पन्न होते. आणि असं म्हटलं आहे साहित्यामध्ये, असा उल्लेख आहे की राजा अत्यंत प्रसन्न होतो. त्याला अनेक प्रकारचे म्हणजे 16-32 प्रकारचे गाव दान करतो, रथदान करतो, घोडेदान करतो, धनदान करतो आणि तो अत्यंत धनवान बनत असतो. धनवान बनल्यानंतर मग चर्चा होते भिक्खू संघामध्ये, अरे बघा एक साटक ब्राह्मण किती पुण्यवान आहे, एक साटक ब्राह्मण किती धनवान झालेला आहे, भगवंताची किती मोठी किमया आहे की त्याला एवढा मोठा लाभ झाला. तेवढ्यामध्ये भगवंत येतात आणि भिक्षूंनो काय चर्चा करताय? तर भिक्षू म्हणतात की भगवान, आम्ही एक साटक ब्राह्मणाबद्दल चर्चा करतो की त्याला किती लाभ झाला. भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, त्याला लाभ नाही झाला, त्याची हानी झालेली आहे. भिक्षू म्हणतात की असं का भगवान? भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, जेवढं त्याला या क्षणी प्राप्त झालं, जर हेच दान पुण्य याने प्रहाराच्या 3ऱ्या प्रहरी जर केलं असतं तर याच्यापेक्षा दुप्पट याला प्राप्त झालं असतं. हेच दान पुण्य कर्म जर याने 2ऱ्या प्रहरी केलं असतं तर याच्यापेक्षा 3 पटीने याला लाभ झाला असता. हेच दान पुण्य जर याने प्रहाराच्या म्हणजे पहिल्या प्रहरी केलं असतं तर 4 पटीने याचा लाभ झाला असता. आणि त्यामुळे याची हानी झालेली आहे. कारण मनुष्याच्या चित्तामध्ये जेव्हा भाव उत्पन्न होतो दान पुण्य कर्म करण्याचा, त्या क्षणी ते दान पुण्य आपण केलं पाहिजे. शील पालन करण्याचा भाव जेव्हा उत्पन्न होतो त्या क्षणी आपण शील पालन करण्याचा संकल्प केला पाहिजे. प्रज्ञा भाव आपल्या चित्तामध्ये जेव्हा उत्पन्न होतो त्या क्षणी आपण प्रज्ञा म्हणजे समाधी भावना, विपश्यना भावना केली पाहिजे. मैत्री भावना करण्याच्या एका चित्तामध्ये आपल्या उत्पन्न झाला, अगदी त्या क्षणी मैत्री भावना आपण केली पाहिजे. कारण मन हे अत्यंत चंचल आहे. फदनं चपलं चित्तं दुरख दुनिवार्यं उजुं करोति मेधावी उशोकारव तेजनं. भगवंत असे म्हणतात की मन हे अत्यंत चंचल आहे.
अत्यंत दुर्दम्य आहे, अत्यंत कठीण आहे. या कठीण मनाला सांभाळणे अत्यंत दुर्दम्य आहे. आणि म्हणून बांधवांनो, जेव्हा जेव्हा आपल्या चित्तामध्ये कुशल भाव उत्पन्न होत असतो तेव्हा आपण दान केलं पाहिजे, शील पालन केलं पाहिजे, प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे आणि आपण संकल्प केला पाहिजे की बाबासाहेबांच्या या धम्मक्रांतीमध्ये मला काय देता येतं. बाबासाहेबांचा महान आणि असीम असा त्याग आहे, माता रमाईचा महान आणि असीम असा त्याग आहे. या त्यागाचं मी पूर्तता करू शकत नाही, परंतु मी बाबासाहेबांच्या धम्म चळवळीसाठी काय करू शकतो आणि मी काय केलं पाहिजे. तन मन धनाने आपण सहकार्य केलं पाहिजे. जिथे जिथे अशा प्रकारचे उत्सव असतात, जिथे जिथे धम्माचं कार्य असतं, मग विहार बांधण्याचं काम असेल, धम्मकुटी बांधण्याचं काम असेल, असे संघटनाचं कार्य असेल, तर त्या त्या क्षणी आपण आपल्या पुण्याचा सहभाग दिला पाहिजे. अनंत अनंत हे पुण्य आपल्या जीवनामध्ये होत असते, कारण पुण्य हाच आपला वारसा आहे. पुण्य हेच आपलं कुशल कर्म आहे. वर्तमान काळामध्ये इहलोकी आणि परलोकी सुद्धा दुःखातून मुक्त होण्यासाठी हे कुशल कर्म, हे पुण्यकर्म आपल्याला सहाय्यक ठरत असते. आणि आजच्या या मंगलमय प्रसंगी सारीपुत्त भंतेंच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना करतो, कारण एवढ्या मोठ्या सुंदर अशा विशाल स्वरूपामध्ये या संघदानाचं त्यांनी आयोजन केलं. अशाच प्रकारचं आपण त्यांना सहकार्य करावं, त्यांना आयुष्य वर्ण सुखाने बलप्राप्त व्हावे. आपणा सर्वांना सुद्धा या दान पुण्याच्या बलाने आयुष्य वर्ण सुखाने बलप्राप्त व्हावे. आपणा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जावो, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून वेळेच्या अभावी ही माझी देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.